वलंग शिक्षण प्रसारक मंडळाचे अतिशय दर्जेदार निवासी व्यवस्था असलेले शासनमान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह वलंग, तालुका महाड, जिल्हा रायगड. महाडपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात नयनरम्य वातावरणात वसलेले हे वसतिगृह रायगड जिल्ह्यातील दर्जेदार सुखसोयींनी संपन्न असलेले वसतिगृह पेण, सुधागड, पाली, पोलादपूर, महाड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई येथील गरजू विद्यार्थी या वसतिगृहात शिक्षण घेत आहेत. साबणाने शरीर स्वच्छ होते, पण मनाच्या स्वच्छतेसाठी गरज असते ती प्रार्थनेची. निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. शरीराला सुदृढ बनविणारा व्यायाम अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुले नित्य नेमाने करत असतात. वसतिगृहात सकाळी संध्याकाळी दूध बिस्किट, कांदा पोहे, गोड शिरा अशा पद्धतीचा वैविध्यपूर्ण अल्पोपहार पुरविला जातो. अन्नदाता सुखी भव. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. पूर्ण आहार आणि पोटभर आहार असेल तर माणूस कसा समाधानी असतो, हो की नाही? अर्धपोटी भुकेलेल्या अवस्थेत कोणतेही काम नीट होत नाही. मग अशा समयी रुचकर, चविष्ट आणि पौष्टिक जेवण असेल तर माणूस निश्चितच समाधानी. या पौष्टिक जेवण तयार करणाऱ्या आमच्या वसतिगृहातील स्वयंपाकीण नानी, केवळ नानी ह्या स्वयंपाक करणाऱ्या नानी नाहीत, तर मुलांची अगदी जवळून काळजी घेणाऱ्या एक आई देखील आहेत. त्यांच्या हातचे जेवण जेवताना मुलं आमची निश्चित समाधानी असतात आणि अशा पद्धतीचं जेवण प्रार्थना करून जेवताना त्यांचे सुखी आणि समाधानी चेहरे पाहिल्यानंतर आपल्याही चेहऱ्यावर आनंद पसरतो. विद्यार्थी असे समाधानी चेहरे घेऊन शेजारीच असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल वलंग या विद्यालयात जातात आणि शांत चित्ताने अभ्यास ग्रहण करीत असतात. याचा निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होतो. शाळेच्या सुसज्ज मैदानात असणाऱ्या ओपन जिममधील साहित्याच्या आधारे विद्यार्थी मनसोक्त व्यायाम करतात. विविध प्रकारचे साहित्य अतिशय चांगल्या प्रकारे हाताळताना आपल्याला दिसतात. भुकेलेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी मिळालं की माणसाच्या चेहऱ्यावर चैतन्य निर्माण होतं. हे तेज निर्माण होण्यासाठी वसतिगृहात शुद्ध आणि थंड पाण्याचे दर्जेदार वॉटर कूलर आहे. तेथे विद्यार्थी पाणी पिऊन तृप्त होतात, तर फ्रीजमध्ये ठेवलेल्या शीतपेयांमधले कोकम सरबत घेऊन ते पुन्हा ताजेतवाने होतात. मोबाईलपासून पूर्णपणे अलिप्त असणारे आमचे विद्यार्थी स्मार्ट टी व्हीच्या माध्यमातून अभ्यासाचे, खेळाचे, सामान्य ज्ञानाचे व्हिडिओ पाहतात. वसतिगृहात असलेला संगणक, प्रिंटर अतिशय चांगल्या प्रकारे हाताळताना दिसतात आणि बुद्धिमत्तेत भर घालणारे विविध असे बैठे खेळ विद्यार्थी खेळतात, त्यातून आनंद मिळवतात, समाधानी झालेले आपल्याला दिसतात. समाजातील दानशूर व्यक्तींकडून, संस्थांकडून प्राप्त झालेल्या वस्तूंपैकी वसतिगृहाला प्राप्त झालेली महत्त्वपूर्ण वस्तू म्हणजे वॉशिंग मशीन.
विद्यार्थी पूर्वी हाताने कपडे धुत होते, आता वॉशिंग मशीनच्या साहाय्याने आपले कपडे स्वच्छ विद्यार्थी धुताना स्वयंशिस्तीचे संस्काराचे धडे स्वतःला लावून घेतात. हे संस्काराचे आणि स्वयंशिस्तीचे धडे विद्यार्थी आपल्या घरी गेल्यानंतर देखील तशाच पद्धतीने आचरण करताना दिसतात. वसतिगृहाचा सातत्याने 10वीचा निकाल 100% लागत असतो. विद्यार्थी सातत्यपूर्ण अभ्यास करताना देखील दिसतात. अशा ह्या वसतिगृहात आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा. धन्यवाद.